गन्नाका पन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आपण आज मुलाखत घेणार आहोत मदन पाटलाले. पण मदन पाटील एवढा हुशार माणूस आहे आणि प्रवीण पाटील मुलाखतच आले घबरवतात बा. आमची माई का तुमची माई का दुश्मनी आहे का बा? दुश्मनी काहीच नाही आहे, पण शक्यतो पण तुम्ही मुलाखत देत नाही. काम सांगा, आपल्याला दौरा सांगा, लोक जुळाचे असतील ते सांगा. काम सांगा म्हणजे दौरून दौरदुंड्याचा आपण 1990 सालापासून प्रचारच करून राहिलो. अजूनही कोणत्या पक्षाचे? मी नाही, आपलं भारतीय जनता पार्टीचे नवीन युवा मोर्चा स्वाभिमानी सध्या. पहिले तर बाबा तुम्ही प्रकाश पाटलाचे बंदे होते. प्रकाश पडलाचे आजही आहे मी. का पक्ष किती बदलल तुम्ही, पण प्रकाश पडला शेवटी बाबाराव पाटील म्हणा जुनी माणसं गेलेच. अरे ते जादू आहे, जादूची कांडी म्हणजे जादूची कांडी असते भाऊ. पण आता समजलं नव्हतं तुम्हाला जादूची कांडी आहे म्हणून तुम्ही तिकडे पाहिलं होते बाबा. मी काय पाहिलो सुधाकर पाटलाचे नाही, आम्ही सर्व एकत्रच होतो. आम्ही प्रकाश बरं होते. तो विषय गौण आहे. राजकारणाची नीतिमत्ता आहे पूर्णपणे घसरलेली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे जे तालुका प्लेसवरचे नेते असतात त्यांनाही उपाय नसते. आपल्या गावाचा विकास करासाठी त्यांना कुठेतरी आधार पकडावा लागतो. म्हणून ते आधार पकड. आता धल्यापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा मी इतके वर्ष काम करून राहिलो आणि काम करणारा माणूस पाहिजे मतदारसंघात. आणि मतदारसंघामध्ये माणूस असताना सर्व ग्रामीण भागामध्ये रमेशजी बुंदेले हे सर्वांची ओळख आहे. काम करणारा माणूस आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे. आणि त्यामुळे जनतेला आणि युवा मोर्चाला आणि सर्व लोकांना बुंदेलेच उमेदवार पाहिजे. तुम्ही म्हणा काही, तुम्ही प्रकाश पाटलाच्या आदेश, पण भाभी म्हटलं काल दाबूनच बोलली हो. आमचे ते बाबरा पाटील का नाही असा पजामा वरते 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 करू करू त्याचा का पजामा नाळा सटकला होता का? नाही, त्यांचा पजाम ढिला झाला होता. ते उठल्या कधी झटक्यानं, त्याच्यामुळे ते पजाम ढिला झाला होता. म्हणून तिथंच त्यानं कोसकास करून टाकला. लहान 11वी भाषण केलं ते ना. पण तुम्ही गेम लय केला पाहिजे माहिती. आम्ही गेम केलाच नाही ना भाऊ. आम्ही जो माणूस काम करणार आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत. पण तुम्ही हे मान्य करता का नवनीत राणा दात काढून म्हणून जैन त्याला पाळलं म्हणून? आता जैन पाळलं तो विषय नाही आहे. जैन महायुती धर्म निभावला असता तर आम्ही बी महायुती धर्म निभावला असता. म्हणजे सध्या तुम्ही महायुती धर्म निभवून राहिले नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आम्ही निभावून राहिलो. मी ते नाही म्हणालो. तुम्ही अगोदर काय स्टेटमेंट दिलं की महायुती धर्म त्यांनी जे महायुती धर्म निभवला नाही, हा म्हणून आम्ही पाळत नाही. दादा सध्या बोलले, रेकॉर्डिंग आहे. त्यांनी जर महायुती धर्म पाळला असता आणि योग्य उमेदवार दिला असता तर आम्ही महायुती धर्म पाळला असतो. म्हणजे आता उमेदवार नाही, तुम्ही आता महायुती धर्म पाळून नाही राहिले असं मत तुम्हाला म्हणायचं आहे का? उमेदवार महायुती मी तुम्हाला चारच सीटा दिलेल्या आहेत. तुम्ही हे मान्य करणार की महायुती धर्म तुम्ही पाळून राहिले नाही म्हणून? महायुती धर्म पाळू राहिलो. सांग ना मला कोणत्या हिशोबात? बघून घ्या ना तुम्ही. पटण्यात काय पटण्याला बघून घ्या, परतवाडा बघून. हा नवीन फंड आला का राजकीय का होतं का? तुम्ही लय विसले. तुम्ही सांगा बरं आता. या ठिकाणी गन्नाका फन्ना आणि तो अभिजित अडसूळ या ठिकाणी 5 ते 7 खाली राहणार नाही. राहिला बुंदेले साहेबाचा विषय, तर बुंदेले साहेब या ठिकाणी सज्जड समाजाचा माणूस, सज्जड मनाचा माणूस आणि प्रत्येका समाजाला जाती धर्माला चालणारा माणूस हा बुंदेले साहेब आहे. मी एक शेतकरी नेता म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही मला प्रत्येक ठिकाणी शेतकरी नेता म्हटलं आणि एक शेतकरी नेता म्हणून मी सांगू इच्छितो की बुंदेले साहेब. आणि कालचा विषय असा झाला की या ठिकाणी आपले ते जे उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी चांगल्या मनाचा माणूस फक्त एक बुंदेले साहेब आहे. आणि मी सर्व जनतेला, सर्व पत्रकारांना विनंती करतो की बुंदेले साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. उच्च शिक्षित, सर्वगुण संपन्न आणि एक चांगला प्रभावी प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या युवा स्वाभिमानतर्फे आम्ही रमेशजी बुंदेले हा उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. वैभव राणा यांनी ज्या प्रकारे बडनेरा मतदारसंघाचा विकास केलेला आहे त्याच प्रकारे विकास हा दर्यापूर मतदारसंघाचा व्हावा आणि सर्वगुण संपन्न एक सुसंस्कृत आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघाला लाभावा यासाठी आम्ही युवा स्वाभिमान पक्षातर्फे, सर्व मित्र पक्षातर्फे रमेशभाऊ बुंदेले यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. राणा यांच्यासोबत त्यांनी बेईमानी केली हे सर्व सूत अमरावती जिल्ह्यात आहे. म्हणजे भाजप सोबतच केली. पण भाजप सोबत जर बेईमानी केली तर जे राष्ट्रवादीचे शरद पवारचे 29 फोडले, 39 आणि 41 शिवसेनेचे फोडले,
याला आपण बेमानी म्हणावं की राजकारणातली नीती म्हणावी? ते नीती त्यांची मी काय म्हणतो त्यांची ती नीती. असे हे नीतिमत्ता लयास गेलेलं राजकारण आणि त्यामध्ये भरडले ते स्थानिक पातळीचे तालुका प्लेसवरचे नेते आणि कार्यकर्ते की त्यांना बोलतासुद्धा येत नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्याची सुद्धा गन्ना खबर यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, कॅमेरामन योगेश आकोटकर.